नमस्कार, महाराष्ट्र T24 मध्ये मी मनीष टेंबरे आपण सर्वांचं स्वागत करतो। चला बघूया देश विदेशातील ठळक बातम्या। महाराष्ट्राच्या विधानसभेच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे। प्रचाराचा शेवटचा आठवडा बाकी आहे। राज्यातील कापूस आणि सोयाबीन दराचा प्रश्न शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा बनला आहे। सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकरी योग्य दर मिळत नसल्याने संकटात आहेत। गेल्या 2 ते 3 दिवसांपासून सोयाबीन आणि कापूस दराचा मुद्दा निवडणुकीच्या प्रचारात महत्त्वाचा बनत चालला आहे। हिंगोली जिल्ह्यातील सोनेगावमध्ये सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी भाजप नेते पाशा पटेल यांना सोयाबीनच्या दराबाबत प्रश्न विचारले होते। सोयाबीनच्या दराचा मुद्दा आता प्रचाराच्या केंद्रस्थानी येण्याची शक्यता आहे, कारण लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देखील सोयाबीन आणि कापूस दराचा मुद्दा हाती घेतलाय। यवतमाळ जिल्ह्यातील वणी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दरेकर यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते। उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून संजय दरेकर निवडणूक लढवत आहेत। या मतदारसंघात दाखल होताच निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने उद्धव ठाकरे यांच्या हेलिकॉप्टरची आणि बॅगची तपासणी केली होती। उद्धव ठाकरे यांनी या घटनेचा व्हिडिओ चित्रित केला होता। भरारी पथकाच्या प्रतिनिधींना काही प्रश्न देखील विचारले होते। या प्रकरणाची राज्यभर चर्चा झाली आहे। यानंतर आता निवडणूक आयोगाने भरारी पथकातील सदस्यांचं कौतुक केलं आहे। सध्याच्या राजकीय गरमागरमीत हलके फुलके क्षण फारच कमी वेळा अनुभवायला मिळतात। अशाच अनुभव आहे तो आमदार बच्चू कडू यांच्या संदर्भात। आमदार बच्चू कडू ओळखले जातात ते त्यांच्या मिश्किल आणि मोकळ्या धडक्या स्वभावासाठी। महिला कार्यकर्त्यांनी बच्चू भाऊ तुम आगे बढ़ो असं म्हणत आणखी आगे बढ़लो तर खाली पडेन असं बच्चू कडू म्हणालेत। त्यावेळेस लोकांमध्ये हास्याचा फवारा उडाला। आमदार बच्चू कडू हे मंगळवारी अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर मतदारसंघातल्या बार्शी टाकळी येथील प्रचार सभेत बोलत होते। राज्यातील विधानसभा निवडणुकींच्या प्रचारासाठी दिग्गज नेत्यांच्या जोरदार सभा आणि प्रचार दौरे सुरू आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदीसह दिल्लीतले बडे नेतेही महाराष्ट्रात सभा गाजवत आहेत, तर महायुती व महाविकास आघाडीचे प्रमुख नेतेही महाराष्ट्र पिंजून काढत आहेत। शिवसेना विभूती पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्यातील लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात सभा घेतल्यानंतर बार्शीत माजी मंत्री दिलीप सोपल यांच्यासाठी जाहीर सभा घेतली। या सभेत बोलताना दिलीप सोपल यांनी बॅग तपासणीच्या मुद्द्यावरून केंद्रातील मोदी सरकार व महायुतीवर हल्लाबोल केला। उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलवामातील स्फोटकांच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते असे म्हणत बॅगा तपासणीच्या पक्षपातावरून थेट उद्धव ठाकरे समोरच सरकारवर हल्लाबोल केला आहे। लोकसभा निवडणुकीत बीड मतदारसंघात यंदा माजी खासदार आणि भाजप नेत्या प्रीतम मुंडे यांचं तिकीट कापून त्यांच्या भगिनी पंकजा मुंडे यांना तिकीट देण्यात आलंय। मात्र बीडमधील सामाजिक व राजकीय परिस्थितीचा फटका बसल्याने पंकजा मुंडे यांचा पराभव झाला। मात्र प्रीतम मुंडे यांचं तिकीट कापल्याने त्यांचा राजकीय पुनर्वसन होणार का, त्यांना आमदारकीला किंवा राज्यसभेवर संधी मिळणार का असा प्रश्न निर्माण होत होता। मात्र विधानसभा निवडणुकीमध्येही त्यांना संधी देण्यात आली नाही। प्रीतम मुंडे यांनी पाथर्डी मतदारसंघात भाषण करताना मनातील खंत बोलून दाखवली। माजी खासदार प्रीतम मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत शेवगाव पाथर्डी मतदारसंघातील महायुतीचा उमेदवार मोनिका राजळे यांच्या प्रचारार्थ पाथर्डी मतदारसंघात सभेचे आयोजन करण्यात आले होते। येथील सभेत बोलताना त्यांनी मला कोणाच्याही नरड्यात पाय ठेवून माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही असे म्हणत मनातील खदखद बोलून दाखवली। कोरेगाव विधानसभा मतदारसंघामधील शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार शशिकांत पाटील यांची ताकद वाढली असून माजी आमदार शालिनीताई पाटील यांनी त्यांना जाहीर पाठिंबा दिल्याची घोषणा केली आहे। जरंडेश्वर कारखाना परिसरातील सर्व मतदार शशिकांत शिंदे यांच्या पाठीशी राहतील असं शालिनीताई पाटील यांनी सांगितलं आहे। शशिकांत शिंदे यांच्या विरोधात शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे हे निवडणूक लढवत आहेत। भाजप आणि शिवसेना यांच्यासोबत अनेक ठिकाणी मनसे मैत्रीपूर्ण लढतीत आमने-सामने रिंगणात आहे। या संदर्भात बोलताना मनसे नेते आणि उमेदवार बाळा नांदगावकर यांनी माहीम विधानसभा मतदारसंघात अमित ठाकरे विरुद्ध उमेदवार उभा केल्याने जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे। बाळा नांदगावकर म्हणाले, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आम्ही भाजप आणि शिवसेना शिंदे गट हे एकत्र आहोत, पण आम्ही कुणा एकाच्या बाजूने नाही, दोघेही आमच्या सारखेच आहेत। परंतु शिवसेना कोणाचाही असो, ठाकरेंच्या घरातील कुणी निवडणुकीच्या मैदानात उतरला असेल तर त्यांच्यासाठी आपण बाळासाहेबांचे शिवसैनिक म्हणून जळतोड करायला हवी होती असा मुद्दा उपस्थित करून त्यांनी सदा सरवणकरांना टोला लगावला आहे। मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित विधानसभा निवडणुकीच्या विशेष वार्तालाप मालिका उत्सव लोकशाहीत 2024 या मालिकेत बाळा नांदगावकर यांनी आपल्या पक्षाची आणि उमेदवार म्हणून स्वतःची भूमिका मांडली।
उद्धव ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार कैलास पाटील यांच्या प्रचारासाठी धाराशिवमध्ये सभा घेतली। ओमराजे निंबाळकर आणि कैलास पाटील यांचा अभिमान आहे असं त्यांनी म्हटलं। कैलास पाटील यांनी घेऊन चालले होते पण ते माझ्या संपर्कात होता। कैलास कसा आला का आला ते त्यांनी सांगितलं। निष्ठा कधी विकली जाऊ शकत नाही, निष्ठा कोण विकत घेऊ शकत नाही असं ठाकरेंनी म्हटलंय। मुंबईतील वर्सोवा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार हारून खान यांच्या उमेदवारीवरून भाजपकडून करण्यात आलेल्या टीकेला ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलंय। 5 वर्षे झाले तरी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविधीचे कवित्व अद्यापही संपत नसल्याचं दिसतंय। त्याला कारण म्हणजे अजित पवारांनी केलेल्या आज वक्तव्य। 2019 साली भाजपसोबत जायचं ठरल्यानंतर राष्ट्रवादी आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची दिल्लीमध्ये बैठक झाली। त्या बैठकीला उद्योगपती गौतम अडाणी उपस्थित होते असं अजित पवार यांनी सांगितलंय। न्यूज लॉन्ड्री या YouTube चॅनलला दिलेल्या मुलाखतीत अजित पवार यांनी हे वक्तव्य केलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आज दुसरा दौरा होता। चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर मतदारसंघात पहिली सभा घेतल्यानंतर नरेंद्र मोदींनी सोलापुरात सभेतूनही काँग्रेसवर हल्लाबोल केलाय। त्यानंतर पुण्यनगरी असलेल्या पुणे शहरात महायुतीच्या उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहन करत कलम 370 वरून काँग्रेसवर निशाणा साधला। पुण्यातील SP कॉलेज मैदानात नरेंद्र मोदींची सभा होत असताना एक मराठा बांधवाने मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून गोंधळ घातला। सभास्थळी नरेंद्र मोदी यांचं भाषण सुरू असताना VVIP रांगेतच काही प्रमाणात गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं। एक मराठा लाख मराठा घोषणा देत सर्वांचं लक्ष वेधलं। आजच्या विशेष बातमीपत्रात एवढंच। अधिक माहितीकरिता बघत राहा महाराष्ट्र 24।